तुमचं नाव सांगा फक्त. माझं नाव हदिका नातिक सय्यद. किती नंबर प्रभागामध्ये मतदान आहे तुमचं? वार्ड नंबर 2. प्रभाग नंबर 2 मध्ये. आता या प्रभाग नंबर 2 मध्ये कोणते कोणते उमेदवार तुम्हाला भेटले? आता निवडणूक आली जवळ. आम्हाला तर आले म्हणजे सगळे जे 2 नंबरचे आहे, अपक्ष पण होते आणि आपले घड्याळ जे आहे साहेबांचं ते पण आले होते. पण आपण कोण 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 कोणते आलते काय आठवते का? हो, प्रवीण मोडे यांची वाईफ आणि उर्मिलाताई ते सगळे आले होते, घड्याळचेच आले होते. म्हणजे जेव्हापर्यंत मला आठवतं आमच्या घरी घड्याळचेच लोक येऊन जाऊन म्हणजे चांगलं बोलून गेले. म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे. हो हो. बरोबर. आता हे सगळं झालं, तुम्हाला असं आता निवडून देण्यासारखं योग्य उमेदवार कोण वाटतं? प्रवीण मोडे यांची वाईफ घड्याळ आपल्या उर्मिलाताई. कारण की सी मीन्स आवर ऑनरेबल सर that Dilip Patil sir, he has done many things for our rural area, means our cultural means what we can say monument is being built. He has given so many contributions to the fund to build this road and many things he has done in our area, so we think that he should come and do this the development of this area, everything he has done. So I think that from my side and from my family side, I think that our vote should be to only clock only घड्याळ. our honorable sir Dilip Patil प्रमाणात आलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही त्यांना मतदान करणार आहे. yes definitely. येणारा माणूस पाहिजे, कुठेतरी अडीअडचणी काळात येणारा माणूस पाहिजे, असं आहेत का नक्की? ते जे तुम्ही जे आपले हेच जेव्हापर्यंत मी बघितलंय, जेवढ्यापर्यंत मी बघितलंय हे जे कामं झाले घड्याळ सरांच्या म्हणजे सहभागातूनच झाले. जेव्हापर्यंत मी बघितले, कोण दुसरं मी नाही बघितले, आपले घड्याळ आहे त्याच्यामधूनच कामं झाले. जेव्हापर्यंत मी बघितले तेव्हापर्यंत आपले सगळे. तुमचं नाव काय? माझं नाव शौकत सय्यद आहे सर. दादा तुमचं नाव सांगा. कुठं? माझं नाव शौकत अली सय्यद. मी इथं हैदर कॉम्प्लेक्समध्ये राहतो. कॉम्प्लेक्सच माझं आहे. आता निवडणूक जवळ आली नगरपंचायतीची, कोणकोणते उमेदवार भेटायला तुम्हाला? हे बघा, समदे पार्टीचं नाव सांगणार नाही मी तुमच्यासमोर, पण आमचा राष्ट्रवादीचा जो उमेदवार आहे ते प्रवीण मोरडे माझे मित्र आहे. मी त्यांना जेव्हा सांगितलं त्यांनी माझे समदे काम केलेले आणि साहेबांचा आदेश ते मानतात आणि आमचा आदेश ते मानतात. आम्ही प्रवीण मोरडेला सांगतो, प्रवीण मोरडे आमचे समदे काम करून घेतात. ते बघा काही इथं मातीचा रोड होता, त्या माणसांनीच केलेला हा रोड काँक्रीटचा. हे शेजारी आम्ही करून घेतलेलं आहे त्यांच्याकडून. हे धार्मिक काम आहे त्यांनी, तर त्यांनी लई काम केलेले. आणि म्हणजे आम्ही तुम्हाला सरळ सांगतो, आम्ही साहेबाचे भक्त आहे थोडक्यात. हां, साहेबाचे, बाकीचं कोणाचं नाव घेणार नाही. त्यांचे वडिलांची माझे वडिलांची दोस्ती. माझे भावा साहेबाकडे जेव्हा ते शरद पवारचे पी होते तेव्हा माझा भाऊ त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर होता, माझा सक्का भाऊ बारीक दोस्त मोहम्मद म्हणून. आणि आता आम्ही साहेबा सांगत आहे. कुठेतरी बदल झाला पाहिजे, नवीन नेतृत्व आलं पाहिजे. नवीन काय साहेब, जे सत्ता ज्याच्या हातात आहे तेच करणार आहे. नवीन फक्त बोल तापा देऊन निघून जातील आणि तुमचं मत फुकट घेऊन जातील. काम होणारच नाही त्यांच्याशी. फंड कुठून आणणार? जे सत्तेवर आहे तेच फंड देणार आहे. तुमच्या वयाचे जे लोक आहेत, आता तुम्ही एक जाणती व्यक्ती दिसता, वयस्कर दिसता, त्यांना एक सल्ला काय दिसा मतदारांना? आम्ही जे आमची हे बिल्डिंगपासून तर आमचे जे बसणारे लोक त्यांना हेच आम्ही सांगतो की प्रवीण मोरडेच्या बायकोला मत द्या. आम्ही स्वतः प्रचार, मी करतो स्वतः प्रचार. आमचे मित्रमंडळीमध्ये पदाधिकारी असे राष्ट्रवादीचे म्हणून करताय? नाही, मी आहेच नाही. मी नाही सर. मी तुम्हाला एक सांगतो, मी सेंट्रल बँकेतून रिटायर झालेला माणूस आहे. 40 वर्षाला 2 महिने कमी मी सर्व्हिस करून रिटायर झालो. 18 वर्ष झाले मी रिटायरची पेन्शन घेऊन काम करणार. मी साहेबाकडे गेलं फक्त नमस्कार करतो, काय बोलत नाही. साहेब समजून घेतात कशाला आलेला आहे, बस बाबा बस चहा पाणी पी, बस एवढाच आमचा त्यांचा प्रेम आहे. पण त्यांचे वडील, आमचे वडील लई दोस्त होते, म्हणजे घरोबाचे संबंध आहे आमचे त्यांचे. ठीक आहे. तुमचं नाव सांग. कुठं राहता? वार्ड क्रमांक 2 हुसेनाबाद. शफात अली इनामदार. तुमच्याकडे आता निवडणूक आली, लोक मतं मागायला येत असतील. नगरसेवक पदासाठी तुमच्या प्रभागामध्ये कोणते कोणते उमेदवार तुम्हाला भेटायला आले होते? सगळे आले होते, नाव घेणार नाही. का बरं? नाही, आमचा प्रवीण मोरडे फिक्स आहे, बस एकच माणूस. अजून काही बोलायचं नाही. त्यांनी जी आमची कामं केली, आम्ही चिखलातून जायचो, तिथं घर होतं आमचं हुसेनाबादला. आम्हाला रस्ता नव्हता, आम्हाला लाईट नव्हती, आम्हाला पाणी नव्हतं. सगळ्या माणसांनीच केलेलं आमचं काम. एवढंच माझं म्हणणं आहे बस. आणि पूर्ण पाठिंबा. नवीन कोण आलं तर काम करेल असं वाटत नाही? सांगू शकत नाही.
आमच्या माणसाला आम्ही हक्काने सांगू शकतो दंड पकडून. एवढंच म्हणणं आहे आमचं, बस जास्त बोलायचं नाही. आता ही झाली निवडणुकीचं, मात्र त्यानंतर तो माणूस कुठंतरी कामाला आला पाहिजे, फोन केल्यानंतर तात्काळ आला पाहिजे, हे सगळे गुण त्या माणसात आहेत का? आहे ना, आहे ना. घरातून उचलून आणू त्याला आम्ही. हक्काचं आहे. हा, हक्काचा म्हणजे एकदम हक्काचा. उचलून आणू खांद्यावर, एवढं आमची गॅरंटी आहे. आणि तो माणूस अर्ध्या रात्रीला आलेला आहे आमच्या कामाला ना, गॅरंटी झालेली म्हणून. दुसरं काय, तेवढंच. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.